मालेगांव में सड़कों के गड्ढों के खिलाफ शिवसेना, यूबीटी और नागरिक समितियों का अनोखा प्रदर्शन। मालेगांव शहर में सड़कों पर पड़े बड़े बड़े गड्ढों के कारण आए दिन दुर्घटनाएं हो रही हैं, जिससे नागरिकों को गंभीर चोटें आ रही हैं और पीठ और रीढ़ की हड्डी की बीमारियां पनप रही हैं। पूर्व में मौसम पुल पर इन्हीं गड्ढों के कारण हुई दुर्घटना में एक व्यक्ति की दर्दनाक मौत भी हो चुकी है। इस सबके बावजूद मालेगांव नगर निगम प्रशासन मुख्य सड़कों के गड्ढे भरने में पूरी तरह नाकाम साबित हो रहा है। प्रशासन की इसी बेरुखी के खिलाफ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के तालुका प्रमुख जितेंद्र देसले के नेतृत्व में गड्ढों का पूजन कर वृक्षारोपण का अनोखा विरोध प्रदर्शन किया गया। इस आंदोलन को आम ही मालेगांव कर विधायक संघर्ष समिति, सार्वजनिक नगरीय सुविधा समिति, अखिल भारतीय मराठा महासंघ, राष्ट्रवादी कांग्रेस, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और कई सामाजिक कार्यकर्ताओं ने अपना समर्थन दिया। जबाबदार आहे का नाही असं निवडाने म्हणजे आयुक्त बसला पाहिजे त्यांना मालेगाव शहर तसेच संपूर्ण नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून जी घोषणा मागच्या काळात दिली गेली होती, तसं बघितलं तर आज खऱ्या अर्थाने एक घोषणा देता येईल। नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, हा खड्ड्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे आंदोलन छेडण्यात आलं, त्या आंदोलनाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, सार्वजनिक नागरिक सुविधा समिती, मराठा महासंघ तसेच इतर सार्वजनिक संघटना, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत। मालेगाव शहरात गेल्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या विकासाचे काम केले गेलेत। रस्ते बॅनर लावून अपग्रेड मालेगाव, विकासाचं मालेगाव आणि मालेगावच्या इतिहासातलं विकासाचं सुवर्णाक्षर अशा पद्धतीने घोषणा देऊन सन्माननीय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांच्या संकल्पनेतला मालेगावचा विकास साध्य करण्याची वल्गना महापालिका प्रशासनाने केली। परंतु गेल्या 3-4 वर्षातच विधानसभा निवडणुकीनंतर 1.5-2 वर्षातच हा सगळा प्रकार कसा फोपला होता, कसा लोकांच्या नजरेत धूळफेक करणारा होता, हा समोर येत आहे। या मोसमपूल सारख्या चौकामध्ये जे खड्ड्यांचं अस्तित्व निर्माण झालं, यावरून मालेगाव महानगरपालिका हा सन्माननीय नामदार भुसे साहेब यांच्या संकल्पनेतला कोणता विकास होता हा दाखवण्याचा, खड्ड्यांचा विकास दाखवण्याचा तर प्रयत्न करत नाही ना, हा सवाल मालेगावच्या जनतेच्या वतीने सन्माननीय नामदार भुसे साहेबांनी आपल्या विशेष अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातल्या नपाक लीडर मधला सर्वाधिक करप्टेड अधिकारी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बसवून आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेला शहर अभियंता या महापालिकेच्या शहर अभियंता पदावर बसवून या मालेगाव शहराला काय दिलं, हा सवाल आम्ही सन्माननीय भुसे साहेब आणि महापालिका प्रशासन, नगर विकास मंत्र्याला विटून या ठिकाणी विचारू इच्छितो। मालेगाव शहराची अवस्था अतिशय दयनीय करण्यात, तसेच भुयारी गटरच्या कामामध्ये 150 कोटी रुपयाच्या रस्त्यांचं जे खोदले गेले त्याचं दुरुस्ती केली गेली नाही, त्यामुळे नागरिकांना अनेक दुर्धर आजारांना सामोरं जावं लागत आहे। मणक्याचे विकार असतील, पाठीचे विकार असतील, अपघात होऊन फ्रॅक्चर होण्याचे प्रकार असतील, असे अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्यात आणि त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। या चौकात गेल्या 2 वर्षापूर्वी या मोसम पुलाचं काम सुरू असताना अपघात घडून एका बालकाला, युवकाला आपला जीव गमवावा लागला। त्याची देखील दखल आजपर्यंत मनपा प्रशासनाने घेतली नाही। वाहतूक कोंडी सुटावी, विकासाचा दर्जा सुधारावा आणि विकास करत असताना तो शाश्वत व्हावा। चायना बेड विकास, सुवर्ण अक्षरातलं चायना बेड हे या ठिकाणी नको आहे। आम्ही मालेगावच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की मालेगाव हे विकासाचं, शाश्वत विकासाचं प्रतीक व्हावं। 150 कोटी रुपयाचे जे काही खड्डे, रस्ते दुरुस्तीचे कामं झालेत, यात जो भ्रष्टाचार झाला त्याची सखोल चौकशी व्हावी आणि या मोसम पुलाच्या कामाचं, शहरातल्या विविध कामांचं 100 कोटीपेक्षा जास्त एकाच ठेकेदाराला, धुळ्याचा देशमुख नावाचा एकच ठेकेदाराला हे सर्व कामं देण्यात आले। त्याची इन्क्वायरी
न्यायालयीन इन्क्वायरी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने या ठिकाणून करतो आणि आमच्या या आंदोलनाला जितू बाप्पूंच्या आंदोलनाला आम्ही सहर्ष पाठिंबा घोषित करतो. धन्यवाद.